पुढे जाऊन छवीचं आणि माझं लग्न नाही होत. आम्ही प्रेमात पडतो पण लग्न नाही होत. तर आम्ही तेव्हा ती अशीच टाइमपास स्टोरी डेव्हलप केली होती असंच काहीतरी, आणि त्यात हे लोक फसले पण होते. आणि मी एक वेगळ्याच गिल्ट मध्ये होते. हा हा आणि अमित मला सांगतो ना आम्ही प्रँक करतोय. त्याच्यावर मला की असं एवढं गाणडा prank कोण करतं. एखाद्या लग्नामध्ये गेलात आणि तिथे तुमचा एक्स आला किंवा एक्स आली तर फ्लेक्स कराल का इग्नोर कराल? डिपेंड करतं कुठली म्हणजे इग्नोर करणाऱ्यातली आहे की फ्लेक्स करणाऱ्यातली आहे. मला असं वाटतं की कोणीतरी माझं असं शूट करा रे. मी उगाच अरे अरे आय एम जस्ट बिंग ऑनेस्ट यार. माझं तर ठरलंय त्यामुळे मी सगळ्यांना सांगत असते. ठरले म्हणजे की लग्नाचा विचार करायचा नाही. आणि प्रेक्षकांना आता हा प्रश्न आहे, तुमची लव्ह स्टोरी कधी बघायला मिळणार? नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आले कलर्स मराठीवर नुकतीच सुरू झालेली मी जिंकून घेईन साऱ्या मालिकेच्या सेटवरती. आणि मालिकेमध्ये आता तुम्हाला लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. आणि यामध्ये काही ट्विस्ट पण आहेत. आणि हे ट्विस्ट ज्यांनी आणलेत सध्या टेम्पररी ट्विस्ट ते आहेत आता माझ्या बरोबर आहेत जान्हवी आणि संचित. हाय, हॅलो. हाय, कसे आहात? मस्त. तू कशी मस्त. कसं चालू आहे शूट? मस्त, छान कमाल, सुरू आहे. मज्जा येते, धमाल हो. करतोय. आणि आता मला वाटतं आता आठवडा झाला तुम्ही मालिकेमध्ये सगळं लग्नाचं शूट करताय. सो एक अशी गोष्ट जी लग्नाचं ट्रॅक आल्यावरती असं वाटतं की यार आता हे परत आलं किंवा आता हे परत करायचंय, तर ती कोणती आहे? म्हणजे लग्नाचा ट्रॅक आला की कंटाळा येतो त्या गोष्टीचा? म्हणजे नाही कंटाळ कंटाळा येतो असं नाहीये. उलट हा. आम्ही एक्साइटेड असतो कारण का हा. सगळे आर्टिस्ट एकत्र असतात त्यावेळेला. हा. त्यामुळे सगळ्यांसोबत गप्पा मारायला जेवायला. जेवण एकत्र करायला मजा येते. फोटोज वगैरे काढायला छान नटलेलं असतो. सो कंटाळावाला विषय नसतो असा. मजा येते. तुझ्यासाठी? हा, म्हणजे तेच युजली सगळे लोक नसतात ना सेटवर, पण अशा इव्हेंट आणि अशा कुठल्या ड्रामामध्ये फंक्शन मध्ये मग सगळे आर्टिस्ट येतात, छान छान कपडे घालायला मिळतात. सो ऑल ओव्हर सीन पण जरा नेहमीपेक्षा वेगळे असतात. सो मजा येते ऑफकोर्स. आणि असं पण आमच्या या व्यतिरिक्त पण आणखी बरीच एक्स्ट्राचे लोक येत असतात. सो तामझाम असतो बेसिकली प्रॉपर. सो तो तामझाम एन्जॉय करतो. हा. कंटाळा म्हणजे जेव्हा कंटाळा म्हणू शकत नाही, पण आउटडोर जेव्हा लागतं ह्या सगळ्या कॉस्ट्युम्स मध्ये उन्हामध्ये उन्हामुळे थोडं खूप वाट लागते. म्हणजे आमचं थोडक्यात हा, म्हणायला गेलीस तेवढं तर तेवढं एक होतं तेवढंच. थोडंसं. आणि ऑफकोर्स अशा सिक्वेन्स मध्ये झोप पण होत नाही नीट वगैरे वगैरे, ते ठीक आहे. पण ओव्हरऑल मज्जा येते. वर्थ आहे. हा. बाकी जे काही मज्जा आणि जे काही सगळ्यांना भेटून सगळ्यांबरोबर मज्जा आणि एकत्र टाइम स्पेंड करतात त्याच्यासाठी वर्थ. ओके, मला सांगा की जेव्हा लोक सिरियल बघतात किंवा एखादी फिल्म बघतात आणि त्यात अशा कोणत्या रोमॅन्टिक गोष्टी येतात, तर तेव्हा लोकांना असं खूप रोमॅन्टिसाइज करतात की ओके माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये पण हे व्हायला पाहिजे. सो जेव्हा कलाकार अशा गोष्टी कधीतरी इमॅजिन करतात की माझ्या पण आयुष्यात कधीतरी हे असं व्हावं, तर ते तुमच्या आयुष्यातली एक गोष्ट काय आहे? की फॉर एक्झाम्पल तू येतेस आणि तुझे केस उडतात आणि कोणीतरी तुझ्याकडे बघतंय, किंवा कोणीतरी फॅन वरती गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्यात आणि त्या पडतायत, तू आलीस, आणि अशा टाइप्स मध्ये ज्या फक्त गोष्टी आपण फिल्म्स मध्ये बघतो किंवा आपल्याला माहिती असतं की हे फक्त आपल्याला इथेच दिसतं, हे रिअल लाईफ मध्ये होऊ नाही शकत, पण ते तुमच्याशी इच्छा आहे की तुमच्या खऱ्या आयुष्यात व्हावं जे तुम्ही आधी शूट केलंय. शूट केलंय. हा. अच्छा, ओके. शूट केलंय असं नाहीये, पण मी एक इमॅजिनरी, मला असं वाटते एक गोष्ट, मला समुद्र प्रचंड आवडतो. तर आपण सिरियल किंवा फिल्म्स मध्ये बघतो ना की असं समुद्रावर चालली आहे हिरोईन किंवा जी कोणी लीड असेल ती किंवा कॅरेक्टर कुठलंही, आणि असं छान लाटा येत आहेत, मग त्या लाटांमधून ती चालतीये आणि मग त्या समुद्राच्या वाऱ्याने केस उडतात, असं एक जी एंट्री, ते मला असं वाटतं की कोणीतरी माझं असं शूट करा रे. मी उगाच एक असं जेव्हा समुद्रात जाते तेव्हा माझीच फिल्मी एकदम चालते, त्या समुद्राशी खेळत असते, असं मला वाटतं कोणीतरी इथून शूट करा रे माझं हे सगळं. कोणीतरी बघावं पण नाही ते. म्हणजे बघितलं तरी शूट करा रे कोणीतरी असं सगळं छान, असं वाटतं. तुला? मला आवडेल खऱ्या आयुष्यात माझ्या पार्टनरने मला असं एखाद्या यॉटवर एखाद्या समुद्राच्या मध्ये वगैरे जाऊन प्रपोज वगैरे केलं आणि त्यांच्या फिलिंग्स वगैरे कधी एक्सप्रेस केलं तर आवडेल. वा वा. कोणी बघत असेल तर म्हणजे हो. लक्षात ठेवा हे. Yes, yes, Yeah. yes, please. Yeah. So yes, coming back to your serial, तुम्ही, मला वाटतं आपण सिरियल सुरू झाल्यानंतर आत्ताच भेटतोय डिरेक्टली. सो जो काही पहिल्या दिवसापासून मालिकेला प्रतिसाद मिळतोय तो इतका छान आहे आणि इतके छान तुमची कामं सुरू आहेत सगळ्यांचीच. पण मला सांगा एक अशी मुवमेंट किंवा एक असा सीन जो करताना तुम्ही फुटलात आणि नंतर असं थांबवावं लागलं तुम्हाला, असा एखादा सीन आहे? असं म्हणजे मला तरी असं की आउट ऑफ कंट्रोल केलेलं असं नाही आठवत आहे. असं तर दिवसात एक दोनदा असं होतंच की काहीतरी जोक होतो, काहीतरी मस्करी, पण ते तेवढ्यापुरती आणि बिकॉज बाह्यजी असल्यावर खूप जास्त जास्त वेळ होतं. कारण का खूप बाह्यजी खूप अशी लायटर मूडला नेते सगळं. लायटर मोडला, म्हणजे जरी सिरियस सीन सुरू असेल
तरी पण तो सीन झाला आणि वाक्य पण झालं की आता पुढचं सांगा किंवा असं काहीतरी आता मला कळत नाहीये म्हणजे त्याच किंवा mood मध्ये ती त्याच mood continue मध्ये करते. सिरियस मूड आणि पटकन काहीतरी असं ती बोलून जाते आणि आम्ही सगळे मग आणि हसत मग राहतो. तिच्या मग हसतच मस्करी राहतो आम्ही. आणि तिच्या मस्करीला कोणी असं थांबवू पण शकत नाही. आम्ही जर करू त्यावेळी हा चल 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 असं म्हणते, पण बायाजी करतात कधी कधी चालून पण जात असं. या ते पण आहे. सो म्हणून बायाजी असल्यावर सो हा मज्जा तिचं येते. मजा येते मजा येते. Yeah. आणि आता मालिकेमध्ये जो ट्रॅक चालू आहे, इतके सगळे ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत आणि त्यात तुम्ही काहीतरी छान एकत्र मिळून शोधून काढणार आहात. आणि प्रेक्षकांना आता हा प्रश्न आहे की तुमची लव्ह स्टोरी कधी बघायला मिळणार. तर साकेत आणि शांभवीची लव्ह स्टोरी तर आम्ही बघतोय, ती तर बघायला मिळणारच आहे, तो ट्रॅक कंटिन्यू होतोच आहे, पण तुमची लव्ह स्टोरी कधी बघायला मिळणार? माहिती नाही अजून म्हणजे आम्हाला पण असणार आहे असं नसणार काही- आहे एवढी नोकझोक चालू Of course असते. असणार आहे. असेलच पुढे जाऊन ऑफकोर्स, पण अजून तरी त्याच्या जवळपास आम्ही नाही आहोत आता तरी. आणि सी मला असं वाटतं की छवी आणि अनिकेतचं हे जे कपल आहे मालिकेतलं, हे बाकी मालिकेसारखं नाहीये. हा. हे वेगळं आहे. सी जर तुम्ही चांगल्याने बघाल तर हे लहानपणापासून एकत्र राहतात, मोठे एकाच घरात वाढलेत, एकाच घरातलं संस्कार आहेत सगळे वगैरे त्यांच्यावर, त्या आणि त्यांच्यातली जी नोकझोकवाली बॉन्डिंग आहे ती खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे असं नाही की ते आत्ता वयात आल्यानंतर एकमेकांपुढे येतात किंवा कुठल्या तरी कारणामुळे भेटतात, असं नाहीये. आधीपासून एकत्र आहे. सो तो एक एक वेगळेपण आहे ते अनिकेत आणि छवीमध्ये. आणि आता इथून पुढे पण जसं आत्ता शांभवी आणि साकेतच्या लग्नाच्या ड्युरिंग अनिकेत छवीची साथ देतो या सगळ्यामध्ये, पण याचा अर्थ असा पहिल्यांदाच साथ देतोय, तर याचा अर्थ असा पण नाहीये की यांची तुतुमैमे होणार नाही. सो या तुतुमैमे बरोबर एक त्यांचा वेगळा बॉन्ड बघायला मिळणार आहे बेसिकली, एकमेकांना घेऊन जे कधी त्यांनी एक्सप्रेस न केलेल्या गोष्टी होत्या आणि ते इथून पुढे कदाचित करणार पण नाही, पण त्यांच्यात आहे काहीतरी केमिस्ट्री आहे, अनसेड आहे. सो ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सो इथून पुढे जर प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी पण होतील तर त्याही तशाच वेगळ्या पद्धतीने होतील. आताचा पण जो बॉन्ड आहे ते एकत्र येऊन काहीतरी कुठल्या तरी गोष्टीसाठी काम करतात, ते असं नाही की ती सगळी नोकझोक विसरून काम करतात, ते एक्झिस्ट करतच आहे तिथे. सो इथून पुढे जर प्रेमात पण पडले तर ते वेगळ्या पद्धतीने. सध्या तरी आम्हाला नाही माहिती, सध्या तरी फोकस साकेत दादा आणि शांभवीच्या. सध्या तरी फक्त अनिकेत आता सोबत आलाय छवीच्या, त्याने कुठल्या तरी निर्णयात तिची साथ दिली आहे. तर वी नेव्हर नो, मे बी काहीतरी इथून खुलू शकतं, वी नेव्हर नो, पण त्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल. येस, मी जिंकून घेईन सर. बरं, शेवटी परत सांगायचं तर आता नका सांगू. नाही, हे आम्ही सारखं सांगतोय प्रेक्षकांना की तुम्हाला बघायचंय. कारण काय होतं, आम्ही बोलण्याच्या नादामध्ये पटकन एखादं ट्विस्ट त्यांना सांगून मोकळं होऊ, ते आम्हाला करायचं नाही. बरं, लग्न आहे, सो माझ्याकडे एक रॅपिड फायर आहे ज्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याची तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची आहेत. आणि जर का उत्तर हो असेल आणि त्याच्या मागे काही किस्सा असेल तर तो पण सांगा. ठीक आहे, ओके. मला सांगा, कधी कोणाचे लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलाय? आम्ही बनलोय का खऱ्या आयुष्यामध्ये? नाही, कधीच नाही. तू बनलायस? हो. काय टिप दिलेली? आता ते सगळं अरे म्हणजे असं रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅग? नाही, असं नाही, खूप डिटेल मध्ये मी मग लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु म्हणजे ते स्पेसिफिक नाही ना, ते तर मी त्या फेज मध्ये त्याच्या सोबत होतो, माझ्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या, मी त्या फेज मध्ये सोबत होतो, मी त्याला डिरेक्शन देत होतो किंवा मी थेरपिस्टचं काम करत होतो. बिंग अ थेरपिस्ट तिथे होतो की भाई ठीक आहे मॅन, ये ठीक आहे, छोड दे, किंवा हे करेक्ट आहे, हे रॉंग आहे, हे माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू. या असं बरेच. बिना आमंत्रण कधी कोणाच्या लग्नात गेलात? नाही. मी तर कधी कधी आमंत्रण असलं तरी जात नाही. मला वेडिंग्स क्रॅश करायला खूप आवडतं. आता मी बरेच वर्ष झाले नाही गेलं, पण एक काळ होता जेव्हा मी आणि माझे काही मित्र आम्ही ठरवून घराच्या बाहेर छान छान कपडे घालून निघायचो. यार सगळे सेम आहे. मगाशी अमितनी पण सेम सांगितलं, सेम. अच्छा, ओके. सो आम्ही नागपूरला असताना मी हे खूप केलंय. मला वेडिंग क्रॅश करायला खूप आवडतं. आता पण खूप इच्छा होते कधीतरी असं करावं, पण आता थोडं पॉसिबल होत नाही, पण बिकॉज मला वेळ नाहीये, बाकी दुसरं काही करायला नाही. पण आधी मी खूप केलेत, खूप. मी स्पेशली घराच्या बाहेर म्हणजे असं पण व्हायचं 12th स्टँडर्ड किंवा फर्स्ट इयरला, 12th स्टँडर्डला 11th स्टँडर्डला मी आणि माझे मित्र छान नटून घराच्या बाहेर पडायचो. आमच्या घराजवळ जितके पण छान छान बँक्वेट आहे तिथे जायचो, सगळे बँक्वेट फिरायचो, कुठे छान मेन्यू आहे ते चेक करायचो आणि मग जिथलं छान असेल तिथे परत जाऊन टिप्स पण देतो एकीकडे की काय केलं पाहिजे. येस. कोणत्या लग्नामध्ये जाऊन 2 वेळा जेवलाय? नाही, 2 वेळा नाही, कारण का लग्नातलं जेवण हे ना ऑलरेडी अंगावर येतं, त्यामुळे ते जे ताट बघून ऑलरेडी पोट भरलेलं असतं, जे आहे तेच कधी कधी जात नाही, त्यामुळे तेच एवढं घ्यावं लागतं. 2दा जेवण तर लांबचीच गोष्ट. हा, मी आईस्क्रीम खाल्लंय 2-3 डेझर्ट मध्ये 2 राउंड. तू केलंयस?
नाही, दोनदा वगैरे असं काही नाही. असं काही गोड खायचा रेकॉर्ड आहे तुमचा? जिलबी वगैरे खातात ना मस्त पंक्तीत बसून? नाही, नाही, कारण मला गोडच गोड आवडत फार नाही. आवडत नाही प्रश्न आणि जे आवडतं ते सध्या बंदच आहे. नाही असं रेकॉर्ड असं काही नाही. हा. पण बरेचदा मी खूप अपसेट असलो, मी सॅड असलो आणि जर तेव्हा ऍज सच काही म्हणजे खूप असं डॅट मी करत नाही, पण जर तेव्हा नसलो सुरू काहीच अजिबात, तर मग मी खूप अपसेट आणि ऑफ असलो की माझी सवय एखादा मोठा टब मी मागवतो आणि तो एकटा मी खातो. मला छान वाटतं. So, ही एक माझी सवय आहे. So, तो रेकॉर्ड आहे का मला माहिती नाही, पण ते मी करतो. Yeah. ओके, एखाद्या लग्नामध्ये गेलात आणि तिथे तुमचा एक्स आला किंवा एक्स आली तर फ्लेक्स कराल का इग्नोर कराल? मी ऑफकोर्स फ्लेक्स करेन मी तर, म्हणजे मुद्दामून दाखवण्यासाठी नाही. युजली पण मुलींना फ्लेक्स करायला आवडतच कुठेही गेलं तरी. लग्नात गेल्यावर तर मुली फ्लेक्स करतात, त्यामुळे मी तर फ्लेक्स करेन. इग्नोर कशाला करायचं ना, तो पण माणूस आहे, आपण पण माणूस आहोत. एक्स असेल म्हणून काय झालं, इग्नोर कशाला करायचं? हाय हॅलो असं एवढं करू शकतो. तू काय करशील? डिपेंड करतं कुठली एक्स आहे. म्हणजे इग्नोर करणाऱ्यातली आहे की फ्लेक्स करणाऱ्यातली आहे. सो डिपेंड, आय डोंट नो. कॅटेगराइज. हा या ऑफकोर्स. जैसा अनुभव. अरे यार, आय एम जस्ट बिंग ऑनेस्ट यार. म्हणून लग्नामधली एक सगळ्यात फनी गोष्ट काय वाटते तुम्हाला कोणत्याही लग्नातली? फॉर एक्झाम्पल फोटोग्राफर असतो जो भटजींना रिटेक्स घ्यायला लावतो की मंगळसूत्र परत घाला, हे परत करायला सांगा, अशा काही फनी मोमेंट? मला एक वाटते, म्हणजे दोन वाटतात खरं तर. एक सांगते की आजकाल म्हणजे फोटोग्राफर्स तर प्रत्येक लग्नामध्ये असतात, पण आपल्याकडे असतं ना की आयफोन आहे, तर आपण फोटोग्राफरला सांगतो हातात देऊन आपला फोन की फोटो काढतो. त्यांची रिॲक्शन बघण्यासारखी असते की मी इथे कॅमेरा मधून फोटो काढतोय आणि तू काय मला फोन, ही त्यांची एक वेगळीच त्यांचे व्हिडिओ सुरू असतात. हे बरेच वेळा बघितलंय मी. सो ही एक गंमत आहे. दुसरी गंमत अशी वाटते की स्पेसिफिकली मुलींसाठी, म्हणजे मगाशी मी बोलले की तू विचारलंस तेव्हा मी बोलणार होते की लग्नात जायला आवडतं का, तर जेन्युअनली नाही आवडत. पण लहानपणी आवडायचं, मोठेपणी ते अजिबात आवडत नाही. कारण तिची दुसरी गंमत घडते ती अशी की वयात आलेल्या मुली लग्नामध्ये गेल्या की तिथे लग्नामध्ये लिटरली वधूवर सूचक मंडळच उघडलेलं असतं त्या लोकांनी. त्यामुळे ही एक गंमत असते की म्हणजे मुलगी दिसली, तुमची मुलगी काय करते, हे करते ते करते, असं होतं की ओके हाय हॅलो बाय, असं करावंसं वाटतं. कारण का मग सगळे पुढचे प्रश्न अंगावर पडलेले असतात. अच्छा मग लग्नाचा काही विचार आहे का, मग यंदा कर्तव्य आहे का, हे प्रश्न नको वाटतात लग्नात गेल्यावर. तुला काय वाटतं सगळ्यात फनी गोष्ट? मला फनी म्हणजे मला एकतर ते स्टेजवर जे दोघं उभे असतात खूप वेळ आणि सगळे लोक येऊन भेटतात आणि सगळ्यांसोबत ते पोजिंग असतं, मला ते त्या दोघांना बघूनच मला असं वाटतं हे किती म्हणजे मला खूपच क्लाउन वाला आणि ते वेगळंच काहीतरी फील होतं मला की सगळे ते उभे आहेत, ट्रॉफीज दोन आणि सगळे जाऊन फोटो काढतात. ते मला खूप वियर्ड आणि फनी वाटतं. सेकंड, आजकाल ते नाहीये ती पद्धत, पण आधी पंक्ती असायच्या तेव्हा जेवायचे आणि मग ते नाही का सगळ्यांच्या फेस वरून एकदा व्हिडिओ कॅमेरा फिरायचा, मला नीट जेवायला लागायचं. सो ते खूप फनी थिंग होती. आता आय गेस ती तेवढी एक्झिस्ट नाही करत, पण ते खूप फनी होतं. ते खूपच फनी होतं जेवताना जो. आणि आय एम डॅम शुअर की ते जो त्या पंक्तीत बसून जेवलाय त्या प्रत्येकाबरोबर हे झालंय की तो आधी काहीतरी वियर्ड पद्धतीने खातो आणि कॅमेरावर आपण ऍक्टिंगच करतो आपण. तू जे मगाशी म्हणाली की लग्नात गेल्यानंतर हे प्रश्न येतातच समोरून, सो दोघांना असे प्रश्न खूपदा आले असतील ऑफकोर्स, प्रत्येकाला येतात. त्यांना असं काही सॅवेज उत्तर देऊन कटवलंय? सॅवेज असं नाही, पण माझं तर ठरलंय त्यामुळे मी सगळ्यांना सांगत असते. ठरले म्हणजे की लग्नाचा विचार करायचा नाही. नाही म्हणजे लग्नाचा विचार करायचा नाही. हा पण असं बघायला लागला माझा, अरे मला नाही सांगितलं असं. मला हे ठरलंय की लग्नाचा विचार करायचा नाही. सो असं कोणी विचारलं तर मी सरळ सांगते की नाही यंदा कर्तव्य नाहीच आहे किंवा मला नाहीच करायचं, हे मी सांगून मोकळी होते. म्हणजे दुसऱ्यांदा ती व्यक्ती येणारच नाही आपल्याकडे परत विचारायला. तू कटवलं कोणाला? नाही मी कटवत नाही, मी म्हणतो पाठवा पोरी, म्हणजे फोटोज पाठवा, मी सांगतो तुम्हाला. सो मी आई बाबा पण घरी जेव्हा म्हणतात तेव्हा मी हेच म्हणतो की तुम्ही फोटो तर पाठवा, बायोडेटा पाठवा, येऊ द्या बघू. सो माझं हेच नेहमीच उत्तर आहे. मग मी नंतर रिजेक्ट करतो नाही. ओके, सो लास्ट क्वेश्चन, कोणाच्या लग्नामध्ये जाऊन तुम्ही स्पॉटलाइट स्टील केलात का? म्हणजे लग्न कोणाचं तरी दुसऱ्याच आहे, पण सगळेजण येऊन तुम्हालाच भेटून जातात किंवा तुमचीच हवा आहे त्या लग्नामध्ये? म्हणजे रिसेंटली माझं असं म्हणजे असं एवढं नाही, एवढं काय फॅन फॉलोइंग वगैरे असं नाही,
पण रिसेंटली असं होतं की कुठल्या मित्राच्या किंवा कुठल्या रिलेटिव्हच्या लग्नात गेलं की तिथे होतं म्हणजे स्पॉटलाईट घेतो असं नाही, पण हा बऱ्यापैकी अटेन्शन मिळतं. आणि कधीतरी मित्राच्या वगैरे लग्नात असं पण झालंय की मित्र आणि त्याची वाईफ किंवा असं ते म्हणाले की अभि या लग्न आमचं तर सगळे बोलू. So असं झालंय खूप लायटर नोटला, पण हो झालंय असं. सध्या तर असं होतं जिथे लग्न गेलो तर तिथे बऱ्यापैकी अटेन्शन मिळतं. हो 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 असं झालंय. होतं. म्हणजे तू आता बोलीस असं की स्पॉटलाईट घेणं हा विषय नाही, पण मग असं अशा वेळेला असं होतं की अरे तिकडे लग्न सुरू आहे, तिकडे जा, त्यांच्यासोबत फोटो काढा, आपण काढू नंतर, आपण बाहेर काढू, असं होतं. पण तेही या फील्डमध्ये आल्यानंतर जेव्हा 4 लोक ओळखायला लागली आहेत त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कारण त्यांच्यासाठी ते अगदीच नवीन असतं की अरे डिरेक्टली स्क्रीनवर पाहिलेली व्यक्ती आता आपल्या समोर आहे. सो त्यांचा तो उत्साह त्यांना तिथे डाऊनच करता येत नाही. सो असं मग आपल्याला होतं की अरे स्टेजवर ते लोक आहे, तुम्ही त्यांच्यासोबत काढ, असं मग माझं होतं. आणि मग मी असं बोलले पण अरे हा आपण काढू नंतर फोटो, ते त्यांच्यासोबत काढा, असं होतं बरेच वेळा. ओके, लास्ट बट नॉट द लिस्ट, इंडस्ट्री मधला एक असा मित्र किंवा अशी मैत्रीण ज्याच्या लग्नासाठी किंवा जिच्या लग्नासाठी तुम्ही खूप जास्त एक्सायटेड आहात आणि खूप प्लॅन्स केलेत. एखादा किंवा एखादी असे नाहीयेत. खूप आहेत. हा म्हणजे आहेत खूप असे की ज्यांचं मला माहिती आहे की आता लग्न होणार आहे आणि त्यासाठी खूप एक्साइटेड आहोत आम्ही. म्हणजे आम्ही आणि माझ्यासोबत जे आहेत ते की हा वाव लग्न, आणि मग आपण डान्स वगैरे बसवूया हे वगैरे आमचं असं सगळं सुरू आहे बोलणं की ह्याचं लग्न कधी होतंय किंवा असे पण काही फ्रेंड्स आहेत की अरे कर रे आता लवकर लग्न, मज्जा करायची, आम्हाला हळदीत नाचायचंय, छान डान्स करायचं संगीतमध्ये. सो असे प्लॅन्स वगैरे आमचे करणं आहेत. काही फ्रेंड्सची लग्न आत्ताच आहेत पुढच्याच वर्षामध्ये, सो त्याचं प्लॅनिंग आत्तापासून सुरू झालंय आमचं. ओके. क्या बात आहे, नाईस. माझं आता माझ्या भावाचं म्हणजे अमितचं साकेतचं लग्न आहे जानेवारीमध्ये 2027. सो त्याच्या लग्नासाठी मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे इव्हन आमच्यापेक्षा जास्त तोच आम्हाला बोलवण्यासाठी तसं झालं की अरे आपण असं केलंय तिकडे छान नगरला आहे करा. कारण. नाही, 2 दिवस इकडे सांगितले शूट मध्ये की 2 दिवस युनिट गॅपच ठेवायचा, सगळ्यांनी यायचं. असं इतकं एक्सायटेड. असं सगळं आहे. सो आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत त्याच्या लग्नासाठी आणि शिवानीच्या आणि त्याच्या लग्नासाठी. सो लेट्स सी, तिकडे तर जाऊच आम्ही, आणि ते आउटडोअर असणार आहे तिकडे नगरला आमच्यासाठी. त्यामुळे मज्जा येणार. सो मज्जा येणार आहे. सध्या तरी हो अमितच्या माझ्या इंडस्ट्रीतल्या जवळच्या मित्रांपैकी त्याच असं लग्न आहे ते आता जवळ आहे. लगेच. क्या बात आहे, खूप मज्जा आली गप्पा मारून. आणि रॅपिड फायर इथे संपलेला आहे आपला फायनली. आणि आता सिरियल कडे मी येते पुन्हा एकदा. शेवटचा प्रश्न आहे, बिकॉज आय नो की तुम्हाला आता बोलावतात सुद्धा. सो आता जो ट्रॅक चालू आहे इंटरेस्टिंग की खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, आणि आता शांभवी आता फायनली राजगुरूंकडे येते लग्न होऊन, आणि त्यानंतर आता जो काय धमाका होणार आहे ते पाहायला खूप मज्जा येणार आहे. पण मला सांगा, तुमची अशी काही स्टोरी रेडी आहे का, किंवा तुमच्यामध्ये असे काही डिस्कशन्स होतात जेव्हा तुम्हाला स्क्रिप्ट येतं की आता हे असं होईल तसं होईल, किंवा तुम्हाला असं वाटतं की आता ही स्टोरी आपण बदलूनच टाकूया, हे कॅरेक्टर हे करेल ते करेल. सो अशी काही आहे तुमच्याकडे इंटरेस्टिंग? म्हणजे आम्ही आमच्यामध्ये अंदाज लावत असतो, कारण आम्हाला पुढच्या गोष्टी माहित नाहीयेत ना काय. मग आम्ही अंदाज लावतो की कदाचित याच्यानंतर हे असं असू शकतं, पण नाही, मग दुसऱ्याचं एक वेगळं मत असं की मे बी हे नसू शकतं, काहीतरी वेगळं असू शकतं. मग आम्ही आमचे वेगवेगळे स्क्रीन प्ले लिहत असतो आमच्या मनात. काय एखादा सांगशील? जसं की शांभवीचंच आपण आता जे बोलतोय की ती पुढे आल्यानंतर ती काय करती, जो काय बदला घेणार आहे तो ती बदला काय घेणार आहे, कशा पद्धतीने ती बदला घेणार आहे. ती घरात राहून कोणाला टॉर्चर जास्त करणार आहे. बाह्याजी तिथे टार्गेट आहे मेन, हे सगळ्यांना माहिती आहे. आता बाह्याजी सोबत छवी पण तिथे टार्गेट झाले, पण ह्या सगळ्यामध्ये अजून किती लोक गुंतली जाणार आहेत, आणि आमच्यासोबतच अजून कोणासोबत ती कोणाला आणखी त्रास देणार आहे. या गोष्टी सगळ्या की ती करणार काय आता पुढे, हे आम्हाला पण असं झालं की क्वेश्चन मार्क खूप मोठा की ती घरात येऊन करणार काय आता पुढे. सो आम्ही आमचा विचार करतोय की ती मे बी माझ्यासोबत आईला आणि यांना बाहेर, म्हणजे पहिलं आम्हाला बाहेर काढायला बघेल, आणि मग स्वतःचं वर्चस्व, असं सगळं चालू आहे डोक्यामध्ये. सो फन पार्ट असं होतं की खूप सुरुवातीला आम्ही असा विचार केला होता, तिला पण माहिती आहे. सो म्हणजे मी आणि जयकर सरांनी प्रँक पण केला होता आधीच्यावर, मग अमितवर वगैरे मी केलेला. सो आम्ही अशी स्टोरी डेव्हलप केलेली की छवी आमच्याकडे लहानपणापासून असते आणि माई वगैरे. सो पुढे जाऊन छवीचं आणि माझं लग्न नाही होत, आम्ही प्रेमात पडतो पण लग्न नाही होत. ओके. का? कारण की छवी जी असते ती माझी सावत्र बहीण असते. हो, म्हणजे माझे जे वडील होते ते आणि छवीची आई माई, त्यांचं कुठेतरी वेगळं अफेअर होतं. असं आम्ही तेव्हा ती अशीच टाइमपास स्टोरी डेव्हलप केली होती, असंच काहीतरी. आणि त्यात हे लोक फसले पण होते. कोण? ही पण फसली होती, अमित फसलेला. देन आयडिया कोणाची होती?
जयकर सर आणि माझी अच्छा, म्हणजे आम्ही pranks जयकर सर, मी आणि आशू सर होते आय गेस. आम्ही तिघे तिथे बसलो होतो ना आणि आम्ही Random. असंच इम्प्रोवाइज करत होतो. असं काही आम्ही डिस्कस नव्हतं केलं की फसायचं. असंच गप्पा सुरू होत्या. जयकर सर माझ्याकडे बघून हसत होते. मग आम्ही असंच काहीतरी ऍड ऑन करत गेलो सुरूच झाले. आणि मग ती स्टोरी मी अमितला सांगितली, वत्सला म्हणजे वंदुताईला सांगितली, बऱ्याच लोकांना सांगितली आणि सगळे कन्व्हिन्स खरी झाले. वाटली मोरूला सगळ्यांना. सांगितली, सगळ्यांना खरी वाटली. असं की बापरे असं कसं असं वगैरे आमचं सुरू झालं होतं. पण हे प्रँक करण्यात हात नाही धरू शकत कोणी. मला तसं कळलंय तुझ्यासोबत अजून पण एक प्रँक झालाय ज्याच्यात तू बिचारी रडलीच आहेस एकदम. बापरे, हो. एप्रिल फुलचा प्रँक होता तो. तो याने आणि मेजर याने केला होता. त्याचा साथ द्यायला याला अमित होता, डिरेक्टर सर होते, तिला माहिती आहे ना. हो, चालेल. अरे असं मेजर याने केला होता. डिरेक्टर सर, कल्पेश सर, अमित या सगळ्यांनी मिळून केला होता आणि तो दुपारपासून संध्याकाळपर्यंत सुरूच होता. आणि मी एक वेगळ्या गिल्ट मध्ये होते आणि माझं झालं की ऐक, म्हणजे माझं असं होतं की बोल ना व्यवस्थित माझ्याशी. हा नीटच बोलत नव्हता माझ्याशी. खूप तुसड्यासारखी वागणूक दिली होती याने त्या दिवशी मला. पण नंतर मला कळलं की एका पॉइंटला मी आर्ग्युमेंट करत करत फुटले. मी मेजर फुटले, म्हणजे मला सहनच नाही झालं ते. आणि मग हा आणि अमित मला सांगतो ना आम्ही प्रँक करतोय. त्याच्यावर झालं की असा एवढा गाणडा प्रँक कोण करतं. खूप पण ठीक आहे. नंतर मला कळलं होतं की हे प्रँक करतायत. सो मग मी नंतर शांत झाले होते. So हा बदला होऊ शकतो ना. आणि त्याचा प्रॉपर व्हिडिओ वगैरे केला यांनी. म्हणजे जिथे जिथे मी याच्याशी बोलायला याचा प्रयत्न केला होता किंवा प्रँक जिथे मी रडलीये तुला प्रॉपर तेव्हा पण नाही कळलं की ते video- नाही. एका पॉइंटला अमित होता की ज्याने असं फोन धरला तर मी म्हटलं हा बंद कर असं मी बोलले त्याला. पण काहीच डोक्यात नाही ना की तो असं काहीतरी करतो. मला वाटलं रॅन्डम आमची भांडणं शूट करतोय तो, असं मला वाटलं. पण नंतर मग दाखवला यांनी मग व्हिडिओ सगळा अख्खा प्रँकचा व्हिडिओ आहे तो. येस, सो मज्जा आली मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि आता मस्त वेडिंग सीझन आहे, सो मज्जा करा. आणि मालिका खूप छान सुरू आहे, खूप छान काम करताय. सो Thank असंच you. काम चालत राहू देत. खूप मस्त प्रोजेक्ट्स येऊ देत तुमच्याकडे मालिकेसाठी आणि इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.